गावातील एक मुलगा मोठ्या शहरात नोकरीला गेला. पहिला पगार झाला, नवी गाडी घेतली, मोठं घर घेतलं. पण गावाकडे जाणं मात्र कमी झालं. एके दिवशी बाबांचा फोन आला. "बाळा, यावेळी घरी ये, पण माझी एक अट आहे." मुलगा हसत म्हणाला, "बोला ना बाबा, काहीही करीन." बाबा म्हणाले, "या वेळेस घरी येताना माझ्यासाठी काहीच आणू नकोस. फक्त एक दिवस पूर्ण माझ्यासोबत घालव." मुलाला वाटलं, एवढंच ना. तो गावाला गेला. सकाळी बाबा त्याला शेतात घेऊन गेले. जुनं झाड दाखवलं, विहीर दाखवली, त्याची लहानपणीची शाळा दाखवली. दुपारी दोघांनी एका ताटात जेवण केलं. संध्याकाळी घराच्या ओट्यावर बसून गप्पा मारल्या. रात्री झोपण्यापूर्वी बाबा कपाटातून एक जुनी पिशवी घेऊन आले. त्यातून मुलाने लहानपणी काढलेली चित्रं पाहिली. प्रगती पुस्तक, तुटलेली छोटी कार आणि शाळेचं ओळखपत्र काढलं. बाबा हसत म्हणाले, "तुला वाटत असेल हे सगळं जुनं आहे, पण माझ्यासाठी हीच माझी श्रीमंती आहे." मुलाच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, "बाबा, मी तुम्हाला खूप काही देण्याचा प्रयत्न केला, पण माझा वेळच देऊ शकलो नाही." बाबा शांतपणे म्हणाले, "पैसे बँकेत जमा होतात बाळा, पण आठवणी फक्त माणसांच्या मनात जमा होतात." त्या दिवसानंतर मुलाने एक नियम केला. महिन्यातला किमान एक दिवस फक्त आईबाबांसाठी. वर्षानंतर त्याने मोठं घर बांधलं. लोकांनी विचारलं, "तुझ्या यशाचं रहस्य काय?" तो हसून म्हणाला, "ज्यांच्या आशीर्वादामुळे मी उभा राहिलो, त्यांच्यासाठी वेळ काढायला शिकलो. बाकीचं यश आपोआप मिळालं." बोध: आई-वडिलांना महागड्या भेटीची गरज नसते. त्यांनी हवी असते ती तुमची साथ, तुमचा वेळ आणि तुमचा आदर. तर मित्रांनो, कशी वाटली ही गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा.